नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते नाही का? पण ही फक्त एक सवय आहे की यामागे आरोग्याचा काही धोका दडलेला आहे? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. खरं सांगा, कामाच्या मध्ये किंवा अगदी सहज बसल्या बसल्या बोटं मोडल्यावर जो कट असा आवाज येतो त्याने किती लोकांना एकदम रिलॅक्स वाटतं नाही का? पण लगेच घरातून आवाज येतो, असं करू नकोस, म्हातारपणी हात थरथर कापतील तुझे. ही भीती कितपत खरी आहे? चला आज आपण हेच तपासूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही सवय काही मोजक्या लोकांमध्ये नाहीये. जगातल्या जवळजवळ 50% लोकांमध्ये ही सवय आढळते. आता इतके सगळे लोक जर हे करत असतील तर खरा प्रश्न हाच आहे की ही सवय आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः आपल्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी खरंच हानिकारक आहे का? चला तर मग ह्या विषयात जरा खोलवर जाऊया. सर्वात आधी हा जो कट असा आवाज येतो तो नेमका येतो तरी कशाचा? आपल्या हाडांचा आहे का तो आवाज की आणखी कशाचा? ह्या मागचं विज्ञान खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्या शरीरात जिथे जिथे सांधे आहेत म्हणजे जॉईंट्स आहेत तिथे एक विशेष द्रव पदार्थ असतो. याला सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतात. याचं काम अगदी गाडीच्या इंजिनमधल्या ऑइलसारखं असतं. हे द्रव आपल्या सांध्यांना अगदी सहजपणे हालचाल करायला मदत करतं आणि हाडं एकमेकांवर घासली जाऊ देत नाही. आता खरी गंमत तर इथे आहे. जेव्हा आपण बोट खेचतो किंवा वाकवतो तेव्हा त्या सांध्यामधली जागा थोडी वाढते. यामुळे काय होतं की त्या द्रवामधला दाब कमी होतो आणि त्यात विरघळलेले वायू जसं की नायट्रोजन पटकन बाहेर येऊन छोटे छोटे बुडबुडे तयार करतात. आणि मग हेच बुडबुडे जेव्हा अचानक फुटतात तेव्हा तो कट असा आवाज येतो. म्हणजे हा आवाज हाडांचा नाहीच तर त्या द्रवातील बुडबुड्यांचा आहे. बरं, आता आपल्याला आवाजामागचं सायन्स तर कळालं. चला आता या सवयीशी जोडलेल्या सगळ्यात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. तोच गैरसमज जो आपल्या आजी आजोबांपासून आपण ऐकत आलो आहोत. सगळ्यात मोठा गैरसमज हाच की सतत बोटं मोडल्याने सांधेदुखी म्हणजेच आर्थरायटिस होतो. पण खरं सांगायचं तर अनेक वैज्ञानिक संशोधनांमध्ये बोटं मोडणं आणि आर्थरायटिस यांच्यात कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाहीये. हा फक्त एक समज आहे ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. आता यावर विश्वास बसत नसेल तर पुढची माहिती ऐकून नक्कीच बसेल. एका डॉक्टरने या गैरसमजाला खोटं ठरवण्यासाठी तब्बल 60 वर्ष एक प्रयोग केला. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, 60 वर्ष. डॉक्टर डोनाल्ड अंकर यांनी स्वतःवरच हा प्रयोग केला. ते त्यांच्या डाव्या हाताची बोटं दिवसातून अनेक वेळा मोडायचे, पण उजव्या हाताच्या बोटांना त्यांनी कधीच हात लावला नाही. आणि 60 वर्षानंतर जेव्हा त्यांनी दोन्ही हातांची तपासणी केली तेव्हा काय आढळलं असेल? दोन्ही हातामध्ये काहीही फरक नव्हता. दोन्ही हात अगदी सारखेच निरोगी होते आणि कशालाही आर्थरायटिस झाला नव्हता. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो नाही का? आता याचा अर्थ असा नाही की बोटं मोडण्याचे काहीच परिणाम होत नाहीत. आर्थरायटिस होत नसला तरी काही अगदी किरकोळ गोष्टी आहेत ज्या संशोधनातून समोर आल्या आहेत. चला पाहूया याचे खरे परिणाम काय असू शकतात. काही अभ्यासांनुसार जे लोक खूप जास्त आणि सतत बोटं मोडतात त्यांच्या हाताची पकड म्हणजे ग्रिप स्ट्रेंथ इतरांच्या तुलनेत थोडी कमी होऊ शकते किंवा कधीकधी सांध्यांवर हलकी सूज येऊ शकते. पण हे परिणाम खूपच किरकोळ आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना त्या कटकट आवाजाचा प्रचंड त्रास होऊ शकतो. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय ठरवायचं? ही सवय चांगली आहे की वाईट? चला ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बोटं मोडणं ही आरोग्यासाठी कोणतीही गंभीर समस्या नाहीये. ही एक निरुपद्रवी सवय आहे. अनेक लोक टेन्शन कमी करण्यासाठी किंवा सहज एक सवय म्हणून हे करतात. त्यामुळे याला आजार तर मुळीच म्हणता येणार नाही. मग आता प्रश्न उरतो की ही सवय मोडायची की नाही? जर यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होत नसेल तर ती का सोडावी? हा निर्णय वैद्यकीय नाही तर तो वैयक्तिक किंवा सामाजिक ठरतो. जर आजूबाजूच्या लोकांना त्रास होत नसेल तर कदाचित ही सवय ठेवण्यात काहीच हरकत नाही. काय वाटतं? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एक महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.